सगळ्यांना हाय एव्हरीवन, कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मी पण मस्त मजेत आहे. तर आम्ही चाललो आहेत आता गड्ड्यावरती, म्हणजे जत्रा भरली आहे आमच्याकडे ती. तर भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतं चटकून जाऊन पहा. तर आज विद्युत रोषणाई म्हणजे छान अशी रोषणाई उडत असते आणि त्याचबरोबर मानाच्या 7 काट्या निघतात. तर त्याचा व्हिडिओ मी आता तिथे घ्यायला जाणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब तर करा. थोडीशी माहिती चला तर देते. मग जाऊया तर हे गड्ड्यावरती. सगळ्यात जे सोलापूरचा पुढं आहे फेमस त्याला नंदीध्वज असे म्हणतात आणि याच्या पाठीमागे 7 मानाच्या काट्या असतात, ज्या की वेगवेगळ्या घराण्यातून आहेत. जसे हिरेअप्पू असं आहे, एक जण आहे, त्यांची काठी आहे, त्यांचा मान असतो दरवर्षी. तर अशा 7 प्रकारच्या काट्या पुढे येऊन होमाला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर होम केलं जातं. होम म्हणजे कुंभार कन्या असते आणि त्या आज सती जातात आणि 14 तारखेला काट्यांचं लग्न असतं. तर सॉरी, ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण मी गेले नव्हते. तर होम होतं आणि दुसऱ्या दिवशी इथं आल्याच्या नंतर कळायला की किंक्रांतीच्या दिवशी विद्युत रोषणाई आहे. तर आता ह्या छानपैकी काट्या तुम्ही पाहून घ्या किती छान असतात. पहिल्या काठीला हा नंदीध्वज आहे आणि त्याच्या पाठीमागे सगळ्या काट्या ज्या की मधल्या मारुतीपासून निघतात आणि इथं येऊन होमाला प्रदक्षिणा घालतात. आणि आता पुढे तुम्हाला समजेलच कसं काय ते. तर पुढे मी दाखवतेच तुम्हाला. तर आता ह्या एक एक करून काट्या पुढे होमाजवळ जातात आणि होमाला प्रदक्षिणा घालतात. तर सोलापूरकरांची दिवाळी म्हणता येईल बरं का. जानेवारी महिना म्हणजे सोलापूरकरांचा दिवाळी महिना असं म्हणता येईल, कारण हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. अख्खं सोलापूर या दिवशी म्हणजे 3-4 दिवस होम मैदानावर आणि मंदिरामध्ये असतं, कारण सोलापुराचं ग्रामदेवतच आहे सिद्धेश्वर महाराज. तर खूप छान जल्लोष असतो आणि इथून पुढं आता ही जत्रा म्हणजे गड्डा हा 26 जानेवारीपर्यंत असतो, जो की आता 13 तारखेला चालू झालेला आहे, ते 26 तारखेपर्यंत असतो. आणि मस्त आता इथून आता हा शेवटचा म्हणजे काट्यांचा दिवस आणि उद्या रोषणाईबरोबर काट्याही असतात. म्हणजे आता असंच आता जसं पाहायला मिळतं तसं उद्या हे म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी पण येईल. आता हे जे पांढऱ्या कपड्यातले तुम्हाला सगळे दिसत आहेत ना, हे सगळे मानकरी आहेत, जे की काट्या आता धरलेल्या दिसतात ना. तर हे सगळे वेगवेगळ्या ह्याचे मानकरी आहे आणि आता काट्या प्रदक्षिणा घेऊन इथं विश्रांती करतात. आणि आता इकडं आता होमाचा व्हिडिओ मी याच्यात ॲड केलेला नाही आहे, कारण आम्हाला खूप उशीर झाला होता, 11-11:30 झालते. इथं आता काट्यांची विश्रांती होते, म्हणजे थांबतात. आणि आता इथून पुढं होमाचा कार्यक्रम चालू होतो. म्हणजे कुंभार कन्या असं म्हणतात, त्यांनी सती जातात आज, तर त्याचा इथून पुढं त्याचा कार्यक्रम असतो. आणि आता ह्या मानाच्या 7 काट्या ज्या असतात ते इथं विश्रांती करतात.
अशा प्रकारे सगळा कार्यक्रम इथं संपन्न होतो आणि आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आणि थोडीफार मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं. काय चुकलं वगैरे असेल तर माफ करा. तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब